जेव्हा अन्याय होतो, जेव्हा शेतकरी हवालदिल होतो, जेव्हा दिव्यांग, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांची व्यथा ऐकणारे कोणी नसते, तेव्हा त्यांच्या आवाजाला ताकद देण्यासाठी एक संघटना रस्त्यावर उतरते. ते नाव म्हणजे प्रहार. प्रहार ही केवळ संघटना नाही, तर जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी उभी राहिलेली एक चळवळ आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी प्रहार सातत्याने संघर्ष करत आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, नुकसान भरपाई मिळावी, वीज आणि पाण्याचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रहारने अनेक आंदोलने केली. तहसील कार्यालयावर घेराव, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चे, जनावरांना सोबत घेऊन केलेले आंदोलने, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाला जाब विचारणारे अनोखे आंदोलन, अशा विविध माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. सामान्य जनतेला टोल नाक्यावर होणारा त्रास, रस्त्यावरील खड्डे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली होणारा कारभार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात प्रहारने वेळोवेळी रस्त्यावर उतरून आवाज उठवला. अनेक ठिकाणी अभिनव आंदोलन, रास्ता रोको, निवेदने आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून प्रश्नांना वाचा फोडली. परंतु प्रहारचा प्रवास केवळ आंदोलनापुरता मर्यादित नाही. एखाद्या गरीब कुटुंबाच्या घरावरील छप्पर वादळात उडाले असेल, घरात अन्नधान्य नसेल किंवा आर्थिक संकट उभे ठाकले असेल, तर मदतीचा हात घेऊन प्रहारचे कार्यकर्ते तिथे पोहोचतात. धान्य वाटप, आर्थिक मदत, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण आणि गरजू कुटुंबांना आधार देण्याचे कार्य सातत्याने सुरू असते. दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मदत मिळवून देणे, रुग्णालयाचे बिल कमी करून देण्यासाठी पाठपुरावा करणे, अपघातग्रस्तांना शासनाची मदत मिळवून देणे, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणे, ही प्रहारच्या सेवाभावी कार्याची खरी ओळख आहे. महाराष्ट्रातील असो किंवा परप्रांतीय, जात, धर्म, भाषा आणि पक्ष यांच्या पलीकडे जाऊन संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे, हेच प्रहारचे वैशिष्ट्य आहे. अन्याय कुठेही झाला तर त्या विरोधात आवाज उठवणे आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणे, हीच संघटनेची कार्यपद्धत आहे. आज हजारो शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिक प्रहारकडे विश्वासाने पाहतात, कारण त्यांना माहिती आहे, संकटाच्या वेळी त्यांच्यासाठी लढणारी, प्रशासनाला जाब विचारणारी आणि न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणारी एक ताकद त्यांच्या पाठीशी उभी आहे.